नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या महिन्यात आपण महालक्ष्मीचं व्रत करतो, त्याचप्रमाणे अजून एका देवतेची मी तुम्हाला साधना किंवा व्रत सांगणार आहे आणि ती देवता म्हणजे अन्नपूर्णा माता. तर पहिल्यांदा मी तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताचं सांगते. महालक्ष्मीचं व्रत आपण बरेच जण करत असू, पण बरेच लोकांचा असाही प्रश्न मला येतो की ताई, पहिल्यापासून आमच्याकडे हे व्रत कुणी केलं नाही आहे, पण आम्हाला करायची इच्छा आहे, तर आम्ही केलं तर चालेल का? तर हो, नक्कीच चालेल. कारण हे जे आहे ते व्रत आहे, महालक्ष्मीचं व्रत आहे की जेणेकरून आपल्या घरात महालक्ष्मीचा वास असावा, शांतता नांदावी, म्हणून हे व्रत आहे. हे कुठल्याही रूढी किंवा परंपरेतनं आलेलं नाही आहे. म्हणजे बघा, रूढी परंपरा म्हणजे जसं आपण गणपतीचं किंवा गौरीचं म्हणतो की आमच्याकडे फक्त मोठ्यांकडेच गौरी गणपती बसवले जातात, बरेच लोक म्हणतात ना. किंवा नवरात्रात जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. म्हणजे बघा, काही ठिकाणी नंदादीप असो, तर काही ठिकाणी घट आणि नंदादीप दोन्ही असतं, काही ठिकाणी तर अगदी परडी, घट आणि नंदादीप असं असतं. उपासही वेगळे असतात. म्हणजे काहींकडे उठता बसता करतात, काहींकडे फक्त अष्टमीला करतात, तर काहींकडे 9 दिवसाचे 9 उपास असतात. तर ह्या प्रकारे ही जे आहे ते रूढी परंपरेतनं आलेले, ह्याच्यात आपण बदल नाही करू शकत. पण महालक्ष्मीचं जे हे व्रत आहे ते व्रत असल्या कारणाने हे तुम्ही कधीही चालू करू शकता, कारण ते आपल्या घरासाठी आहे, आपल्या घरातल्या समृद्धतेसाठी आहे. ते तिचा वास आपल्यावर राहावा, तिचं लक्ष राहावं, ती प्रसन्न असावी, म्हणून हे व्रत आहे. तर आता हे व्रत कसं करायचं तुम्हाला सांगते. महालक्ष्मीचे हे पुस्तक बाजारात मिळतं. जे करत असतील त्यांना हे माहितीच आहे, पण जे पहिल्यांदा करणार असतील त्यांच्यासाठी सांगते की हे असं पुस्तक मिळतं. त्याचप्रमाणे हे पुस्तक आणा तुम्ही. त्याचप्रमाणे असं नारळ एक घ्यायचं आहे. आता ॲक्च्युली पूर्वी जेव्हा मी व्रत करायचे तेव्हा असे मुखवटे नव्हते. हे आता बरेच 7-8 वर्षापासून हे मुखवटे यायला लागलेत बाजारात. तर पूर्वी मी जेव्हा करायचे तेव्हा असा हा नारळ घ्यायचे, या नारळालाच इथं असं कानातलं लावायचं, नथ लावायची आणि टिकली लावायची आणि कलशावर हा नारळ ठेवायचा. आणि मग आता काय झालं, आता हे आपल्याला मिळतं, तर असा हा नारळ ठेवून हा फक्त मुखवटा तुम्ही याला लावलात, या नारळाला, की असा हा मुखवटा, हा जो आहे पूर्ण नारळ, हा तुम्ही कलशावर ठेवायचा. तर विधी काय करायचं सांगते तुम्हाला. जिथं आपण ही पूजा मांडणार आहोत तर तिथलं पहिलं सगळ्यात जसं मी म्हणते की तिथली जागा पवित्र करून घ्या किंवा स्वच्छ करा. म्हणजे तिथे तुम्ही गोमूत्र शिंपडा किंवा गुलाब पाणी शिंपडा. त्याच्यानंतर चौरंग ठेवा, नाही तर पाट असेल तर पाट ठेवा. त्याच्यावर एक वस्त्र छान लाल असेल तर चांगलं, किंवा धुतलेलं वस्त्र असेल, अगदी त्यासाठी वेगळं आणलं पाहिजे असं काही नाही. धुतलेलं वस्त्र असेल तर ते तुम्ही अंथरा. तांदूळाची एक छोटीशी रास करा, म्हणजे चौकोन करायचा आणि आपण असं मध्ये जास्त करून फुल्ली वगैरे असं मारतो, तर त्या टाईप ती रास करायची. त्याच्यावर तांब्याचा कलश घ्यायचा, पाणी भरलेला, त्याला स्वस्तिक काढा. त्या कलशामध्ये 1 रुपया, नंतर सुपारी, थोडंसं हळद कुंकू, अक्षता, 1 फूल हे व्हायचं आहे. त्याच्यावर 5 विड्याची पानं, जर तुम्हाला पानं नाही मिळाली तर आंब्याची पानं सुद्धा चालतात. तर मी तुम्हाला जे दाखवलं की हा जो नारळ आहे तर हा शेंडावर करून तुम्ही नुसतं नारळ ठेवा, किंवा जर तुम्हाला हे आणायचं असेल तर तुम्ही हे आपल्याकडं मिळतं मुखवटा, तर तुम्ही हा मुखवटा असा लावून असं ठेवायचा आहे. ही जी बाजू आहे ती खाली करायची आहे आणि हा शेंडा वरती करायचा. तर असा हा नारळ तुम्ही तिथे ठेवायचा आहे. नंतर आपण जसं अलंकार घालतो, म्हणजे पहिलं मंगळसूत्र आणि एखादा मोत्याचा किंवा कुठलाही दागिना असेल तर तो तुम्ही देवीला घालू शकता. वेणी आणायची, ती वेणी घालायची. मी तुम्हाला इथं माझा मागच्या वर्षीचा जो फोटो आहे तो मी दाखवते. त्याच्यानंतर 5 फळं, म्हणजे 5 फळं वेगळी आणली तरी चालतील, किंवा केळी म्हणा, की 1 डझन केळी किंवा सफरचंद, जे तुम्ही पाहिजे असेल तर तेही ठेवू शकता. ते ठेवा, म्हणजे फळं कुठलीही ठेवा. त्याचबरोबर ओटीचं सामान, म्हणजे खणा नारळाची ओटी, मग त्याच्यात तांदूळनी आपण जसं ओठी एखाद्या सवाष्णीची भरतो तशी ओटी भरून
ती ह्या पूजेच्या शेजारी ठेवायची. त्याच्यानंतर हे सगळं झालं की सगळ्यात प्रथम जेव्हा आपण पूजा चालू करणार आहोत, ही तयारी मी सांगितली. तर पूजा जेव्हा चालू करणार आहोत तर तेव्हा चालू करताना पानाचा एक विडा घ्यायचा, त्या विड्यावर हळद कुंकू थोडंसं वाहून अक्षता ठेवायचं, आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची. ते म्हणजे आपले गणपती असतील तस, कारण आपल्याला माहिती आहे गणपतीशिवाय कुठलीच पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे पहिला गणपतीचा मान आहे, ती सुपारी गणपती म्हणून ठेवा. त्या सुपारीच्या पुढे थोडंसं गूळ आणि खोबरं ठेवा, नैवेद्य म्हणून वाटेत ठेवा किंवा थोडंसं समोर ठेवलं तरी चालेल. हे सगळे झाली पूजेची तयारी. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पुस्तक दिलेलं आहे त्याच्यात तुम्हाला कथा दिलेली आहे, ती कथा तुम्ही वाचा. आणि त्याच्यानंतर कथा वाचल्यानंतर आरती करायची आहे. आरतीसुद्धा याच्यात आहे. आरती झाली की मग जो काही नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हे जेव्हा आपण करतो तर काही बायका ह्या सकाळी करतात, काही बायका ह्या संध्याकाळी. म्हणजे मी आता जेव्हापासून करते, म्हणजे बरेच वर्ष झाले मी ही पूजा, जसं लग्न आलं तसं चालू केली. तर माझी पूजा जी असते ती संध्याकाळी मी करते, कारण संध्याकाळी दिवे लावतात त्यावेळेस लक्ष्मी यायची वेळ असते, म्हणून मी संध्याकाळी करते. ज्या स्त्रिया संध्याकाळी करणार आहेत त्यांनी हे आवर्जून लक्षात ठेवा की स्नान करून मगच ही पूजा मांडायची आहे. त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया सकाळी पूजा करतात त्यांनी दिवसभराचा उपवास धरायचा आहे. उपवास काही बायका ह्या कडक करतात, म्हणजे मी कडक करते, आणि काहींना ज्यांना सूट होत नाही कडक तर त्यांनी काहीतरी फराळाचं खा, फळ खा, खिचडी खा, काही खा, पण उपवास धरायचा आहे. आणि संध्याकाळी मात्र सगळं नैवेद्याचा स्वयंपाक आपण जसं करतो बाकीच्या सणावाराला तसा व्यवस्थित सगळा स्वयंपाक करायचा आहे, आणि त्याचा प्रसाद आपण देवीला दाखवणार आहोत. हे झालं महालक्ष्मीचं. आता मी तुम्हाला सांगते की अन्नपूर्णेला मी का सांगितलं तुम्हाला, त्याचं कारण असं की आपण बघितलं असेल की आपण प्रत्येक देवीचं करतो, प्रत्येक देवाचं करतो, पण अन्नपूर्णा ही अशी आहे की अन्नपूर्णा मातेचं आपण वेगळी पूजा करणं आपल्याच्याने होत नाही. म्हणजे कधी आपण ऐकलं नाही आहे की अन्नपूर्णे मातेची आपण वेगळी स्थापना केली आणि पूजा केली, तर तसं होत नाही. फक्त चैत्र गौरी नाही म्हणलं तर आपण अगदी पाळण्यात अन्नपूर्णेला बसून पूर्ण महिनाभर अक्षय तृतीयेपर्यंत आपण तिला बसून सगळं करत असतो. मग आपण हळदी कुंकू करतो, पण कसं आहे, चैत्र गौर ही रूढी परंपरेने आलेली सगळ्यांकडे असतेच असं नाही. त्यामुळे चैत्र गौरीशिवाय आपली अन्नपूर्णेची पूजा परत होत नाही. आणि ज्यांच्याकडे चैत्र गौर करत नाहीत त्यांच्याकडे अन्नपूर्णेची पूजा बघा तुम्ही होते का तर नाही होत. आणि अन्नपूर्णा ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण जर आपल्याकडं आपण महालक्ष्मीला प्रसन्न करतोय तर अन्नपूर्णेला प्रसन्न केलंच पाहिजे. आपण म्हणतो ना की प्रेमाचा मार्ग हा पोटातून जातो. म्हणजे आपण जर एखाद्याला छान मस्त खायला घातलं तर बघा ती व्यक्ती म्हणते वा, अगदी तृप्त होऊन म्हणत असते वा काय मस्त जेवायला घातलं, काय जेवण झालं होतं. किंवा बघा एखाद दिवशी ना आपल्या हातनं भाजी बिघडली तर घरचे लगेच म्हणतात काय भाजीला चवच नाही आहे काही. कारण काय आहे की आपल्या मनात आपल्या डोक्यात काय काय विचार असतात, आणि ते जे विचार आहेत ते सगळे आपल्या अन्नामध्ये उतरलेले असतात, आणि त्यामुळे त्या अन्नाची चवच लागत नाही आपल्याला, आणि मग भाजी बिघडते, कुठं पोळ्या बिघडतात, काहीतरी होतं. तर सगळ्यात महत्त्वाचे अन्नपूर्णा आहे, कारण हे सगळं जे काही आहे ते आपण त्या अन्नपूर्णेसाठीच करत असतो, आपल्या पोटासाठीच करतो ना सगळं. म्हणून ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की महालक्ष्मीबरोबर अजून एक देवता आहे, ती म्हणजे अन्नपूर्णा. तर हिला सुद्धा तुम्ही प्रसन्न करा. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा माता जर प्रसन्न असेल तर ती समृद्धी घेऊन येते, शांती घेऊन येते, घरात शांती नांदते. आणि म्हणून ह्याबरोबर तुम्ही नक्की अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करा. ती मांडल्यानंतर पुढे एक वाटी घ्यायची, वाटीत तांदूळ ठेवायचे भरून, त्याच्यावर अन्नपूर्णा माता ठेवायची आहे. म्हणजे ती स्वच्छ करा तुम्ही त्याला अभिषेक घालून, आणि ती स्वच्छ पुसून त्या तांदूळावर ठेवा, आणि ती वाटी आपल्या या महालक्ष्मीच्या पूजेच्या थोडंसं पुढे ठेवा. आणि अन्नपूर्णेला काय आवडतो प्रसाद, तर ओलं खोबरं आणि साखर आवडते. तर ज्या काही बायका आपल्याकडं संध्याकाळी हळदी कुंकाला येतात त्यांना तुम्ही हा प्रसाद देऊ शकता. अन्नपूर्णेची नक्की पूजा करा, कारण तीही तितकीच महत्त्वाची आहे. जसं आपण म्हणतो की अन्नात आपले विचार उतरतात,
म्हणजे जर सात्विक अन्न तुम्ही खाल्लं तर आपले विचारही तसेच होतात. आणि म्हणून तुम्ही नक्कीच अन्नपूर्णेची सुद्धा ह्या दिवसांमध्ये पूजा करा. आपली सगळी पूजा आणि आरती झाल्यानंतर महालक्ष्मीचे मंत्र तुम्हाला सांगते, ते तुम्ही 11, 21, 51 जसे जमतील तुम्ही म्हणा. महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा एक मंत्र झाला. किंवा श्रीये नमः किंवा नुसता श्रीम, तर हे तुम्ही महालक्ष्मीसाठी मंत्र घेऊ शकतात. अन्नपूर्णेसाठी मला जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र असा आहे, ओम नमो अन्नपूर्णे, जय अन्नपूर्णे, सुख शांती प्रत्यय कारणम, वांछितम वांछितम, ओम क्रीम 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 फट. हा अन्नपूर्णे मातेचा मंत्र आहे. हा तुम्ही 11, 21 वेळा किंवा 51 कसाही म्हणू शकता. तर ह्या नक्की दोन्ही देवींचं तुम्ही करा. ह्याच्यामध्ये नियम असं काही नाही आहेत ह्या पूजेमध्ये. बाकी पूर्व पश्चिम आपली दिशा असते त्याप्रमाणे पूर्व पश्चिम तुम्ही बसू शकता. याला आसन किंवा माळेचं काही बंधन नाही, किंवा कुठल्या रंगाचे कपडे घालायचे किंवा काय परिधान करायचे याचंही बंधन नाही. जे स्वच्छ धुतलेले कपडे असेल ते तुम्ही घालून ही पूजा करू शकता. असं हे मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं व्रत आहे. तर ह्या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीबरोबर तुम्ही अन्नपूर्णेचंही व्रत करा, अन्नपूर्णेलाही प्रसन्न करा. कारण आपल्या घरात जर अन्नपूर्णा माता प्रसन्न असेल तर आपल्याला कशाचीच कमतरता येत नाही, तिच्या पाठोपाठ सगळं येतंच. तर नक्की करा आणि मला सांगा की कसं वाटलं आहे तुम्हाला. आणि हो, ह्या महिन्यात म्हणजे या वर्षीमध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. 5व्या गुरुवारी अमावस्या येत आहे. त्यामुळे प्रत्येकजण विचारत आहे की 5वा गुरुवार आम्ही करायचा का नाही करायचा. तर नक्की करायचा आहे, कारण ती अमावस्या आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली. त्यामुळे तुम्ही 5वा गुरुवारही करायचा आहे. 5व्या गुरुवारी उद्यापन जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा मी जे हे पुस्तक दाखवलं तुम्हाला, तर हे पुस्तक आणायचं आहे. मग तुमच्या इथं जर 5 सवाष्णी असतील तर तुम्ही त्यांना बोलवा. 7 तुमच्या जसं असेल त्याप्रमाणे 5, 7, 11 असं सवाष्णींना बोलवा. मग त्यांना एक एक फळ आणि हे पुस्तिका हळदी कुंकू देऊन हे त्यांना वाटा. तर अशी ही खूप छान आहे हे व्रत महालक्ष्मीचं आहे, ते नक्की करा. चला तर मग ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी बरोबर अन्नपूर्णा मातेचीही तुम्ही साधना करा, तिचंही व्रत करा. महालक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा माता सगळ्यांवर प्रसन्न राहो, भरभरून आशीर्वाद देवोत आणि तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आणि हो, जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी ओम.